तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण जो आहे मराठी जाहीरनामा सादर केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये मराठी अमराठी हा वाद विकोपाला आहे. काय सांगाल? आजच्या पत्रकार परिषद आपण त्या संदर्भात घेतली. हे बघा, मराठी अमराठी वाद विकोपाला आहे असं मला वाटत नाही. मराठी अमराठी वाद विकोपाला गेल्याशिवाय काही लोकांचं दुकान चालणार नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज आम्ही हा जो मराठी नामा प्रसिद्ध केलेला आहे तो शब्द माझा सहकारी आनंद भंडारे याने दिलेला शब्द आहे. आम्ही जाहीरनामा, वचननामा अशा प्रकारचे शब्द लोक वापरतात. आम्ही एक प्रयोग म्हणून हा मराठी नामा असा शब्द वापरला आहे आणि मला वाटतं की टप्प्याटप्प्याने हा रुळेल लोकांच्यामध्ये. आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुका होत आहेत. महाराष्ट्राचं 50% आसपास शहरीकरण झालेलं आहे. जिल्हा पातळीवर, पंचायत समित्यांच्या पातळीवर निवडणुका झाल्यात आणि शहरांच्या निवडणुकांकडे लोकांचं लक्ष, विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर या सगळ्या महानगरपालिकांमध्ये ज्या निवडणुका घडत आहेत त्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये मतदारांनी काय करावं अशी आम्हाला विनंती, हा काय आमचा आदेश नाही, मतदारांनी काय करावं अशी विनंती करणारं, आवाहन करणारं आमचं म्हणणं आहे की राजकीय पक्ष कुठलाही असो, राजकीय पक्षामधल्या मराठी उमेदवाराला मत द्या. आणि इथे मराठीची आमची जी व्याख्या आहे ती मराठी हिंदू अशी व्याख्या नाही, कारण तशी व्याख्या आशिष शेलारांची आहे. आमची व्याख्या मराठी हिंदू, मराठी मुसलमान, मराठी ख्रिश्चन, मराठी बौद्ध, मराठी जैन, सर्व प्रकारचा, सर्व धर्माचा मराठी भाषा बोलणारा माणूस, ज्याला मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी संस्कृतीबद्दल काही वाटतं आहे त्या माणसाला पसंती द्यावी. आणि जे लोक महाराष्ट्राची ओळख पुसण्याचा प्रयत्न करतील अशा उमेदवारांना नाकारावं अशा प्रकारचं आम्ही. आणि असा उमेदवार जर समजा मराठी असेल, म्हणजे मराठी आहे पण महाराष्ट्राची ओळख पुसण्याच्या कारस्थानामध्ये सहभागी आहे असा उमेदवार असेल तर त्यालाही नाकारावं असं आम्ही आवाहन केलेलं आहे. मुंबईतला महापौर तर मराठी असलाच पाहिजे आणि मुंबईतल्या महानगरपालिकेच्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांच्या समित्यांचे अध्यक्षही मराठी असावेत. महानगरपालिकेची संकेतस्थळं, फक्त पहिलं पान नाही, आतला तपशीलसुद्धा मराठीमधनं असावा. खरेदी आदेश असावेत, प्रशासकीय व्यवहार असावेत. ज्या ठिकाणी महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये दुकानांच्या पाट्या मराठीमध्ये नसतील त्या ठिकाणी दुकानदारांवर कठोर कारवाई तर करावीच, पण हे सगळं ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे घडून येतं त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. मांसाहारावरनं जर लोक घरं नाकारत असतील तर त्या इमारती अनधिकृत ठरवून त्यांचं पाणी आणि वीज तात्काळ कापून टाकावं आणि त्याला मानवाधिकाराचं हनन वगैरे म्हणू नये, कारण कोण काय खातं याच्यावरून लोकांची घरं नाकारणाऱ्या लोकांनी मुळामध्ये मानवाधिकारांचं हनन केलेलं आहे. हे संपूर्ण झालं ते मराठी नामासंदर्भात झालं, पण आपण ज्याप्रमाणे उमेदवारांचं म्हटलं की आता महानगरपालिकेच्या मराठी उमेदवारांना आपण म्हणताय की जास्त प्राधान्य द्यावे आणि आता आपण पाहतोय की सगळेच जे पक्ष आहेत त्यातले काही उमेदवार आहेत ते नाराज झालेले आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांना त्यांचं तिकीट कापलं गेलं आहे, कुठं त्यांची उमेदवारी नाकारली गेलेली आहे. तर संपूर्ण जे नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर असं जे मराठी उमेदवार आहेत तर त्यांना उभं राहण्यासाठी तुम्ही कसं बळ देताय? कारण का नाही, असं आहे की मराठी उमेदवारांना उभं राहण्यासाठी बळ देण्या इतकं बळ आमच्याकडेच नाही आहे. जे उभे राहिलेले आहेत त्यांच्या पातळीवर किंवा जे स्वतःच्या काही चांगल्या ठिकाणी पक्षांमध्ये उभे राहिलेत अशा लोकांना आमचं सहकार्य असणार आहे. पण जे भूमिपुत्र आहेत त्यांना कुठेतरी डावललं गेलेलं आहे असं आहे. आणि त्याच्यानंतर जे बाहेरचे परप्रांतीय आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे. काय आहे की कुठल्या पक्षांनी परप्रांतीयांना उमेदवारी दिली आहे तर भारतीय जनता पक्षानं मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांना उमेदवारी दिली आहे. आता डावललेलं त्यांनी भूमिपुत्रांना आणि भूमिकन्यांना आहे. तर भारतीय जनता पक्षातले जे लोक हिंदुत्वाचे झेंडे घेऊन गेले 10 वर्षे फिरत आहेत त्यांना आता इव्हेंच्युअली हे कळू शकेल की खूप तुम्ही हिंदुत्वाचे झेंडे घेऊन फिरलात म्हणून उत्तर भारतीय आणि गुजर मारवाड्यांच्या पुढे तुमचं चालेल असं नाही.
तुमचं नुकसान त्यांच्यापुढे होणार आहे हे जितक्या लवकर या सगळ्यांना कळेल तितकं चांगलं आहे. त्यामुळे ज्यांची तिकीटं कापली गेली आहेत, विशेषतः भारतीय जनता पक्षातली, त्या सर्व भूमिपुत्र आणि भूमिकन्यांच्याबद्दल मला आत्यंतिक सहानुभूती आहे. पण मला त्यांना हे सांगायचं आहे की हे तुम्ही सगळं ही तुम्हीच घडवून आणलेली गोष्ट आहे. तुम्ही जर गुजर मारवाडी आणि उत्तर भारतीय उरावर घेतले नसते गेल्या 10-12 वर्षामध्ये, तर तुमच्यावर अशा पद्धतीनं तिकीटं मागत हिंडण्याची आणि नंतर गावभर जाऊन रडारड करण्याची वेळ आली नसती. तर त्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे भूमिपुत्र, ज्या भूमिकन्या हा मराठीनामा आणि मराठीच्या संबंधात सकारात्मक भूमिका घेतील त्यांच्या मागे आम्ही उभे राहू.